कुक्कुटपालन व्यवसायावरती उष्णतेचं संकट ओढावलंय। वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतोय। उष्णतेपासून कोंबड्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय। कोंबड्यांना वाचवण्यासाठी शेडवरती तुषार सिंचनाचीही व्यवस्था केली जाते। पंखे आणि फॉगर फवारणीद्वारे शेडमध्ये थंडावा निर्माण केला जातोय, तर उष्णतेमुळे कोंबड्यांचं खाद्य कमी झालंय, त्यामुळे उत्पादनावर देखील त्याचा परिणाम दिसतोय। कुक्कुटपालन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची देखील भीती आहे। शासनाकडून मदत आणि विशेष मदतीची व्यावसायिकांनी मागणी केली आहे। तर वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो, त्यामुळे उष्णतेपासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। व्यावसायिक आता आर्थिक नुकसान होण्याची भीती त्यांना सतावते, पण जे तापमान सातत्यानं वाढत चालले त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतोय, त्यामुळे आता व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत। त्यांच्याकडून कुक्कुटपालन जिकडे केलं जातं तिकडे शेडमध्ये फॅन लावले जात आहेत, पाण्याची फवारणी केली जाते, मात्र उन्हाचा कडाका इतका वाढतोय की कोंबड्यांचा मृत्यू होतोय। वर्ध्यात उष्णतेचा कहर आहे आणि मोठ्या प्रमाणात सूर्य आग ओकू लागलेला आहे। 47 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान वर्ध्याचं या 4-5 दिवसात राहत आहे, त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहे। विविध व्यावसायिकाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। पर्यटन असो, दुग्ध व्यवसायासोबत कुक्कुटपालनाला सुद्धा व्यवसाय हा परिणाम पडलेला आहे। दृश्यांमध्ये पाहू शकता, हे मोठा जे आहे कुक्कुटपालन व्यावसायिक आहे, त्याचं शेड आहे आणि या कुक्कुटपालनावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट याच्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे जे कुक्कुटपालन व्यावसायिक आहे हे धोक्यात आलेले आहे। दृश्यांमध्ये पाहू शकता, मोठे मोठे फॅनच्या माध्यमातून थंडावा निर्माण करण्याचं काम सुरू आहे, परंतु वाढते रखरखत ऊन आणि मोठ्या प्रचंड सूर्य आग ओकू लागल्याने हा व्यवसाय धोक्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे बघा, हे फॉगर आहे। या फॉगरच्या माध्यमातून कुठेतरी कोंबड्यांचं तापमान मेंटेन व्हावं याकरता फॉगर तुषार सिंचन लावण्यात आलेलं आहे। आणि हे जे वरचं जे शेड जे आहे हे टिनांचं शेड आहे आणि या टिनाच्या शेडच्या वरती तुषार सिंचन शेतकऱ्याने लावलेले आहे। या तुषार सिंचनच्या माध्यमातून कुठेतरी पाण्याचा फवारा करून एकूणच तापमान मेंटेन करण्याचं काम सुरू आहे। आणि हे जे तुषार सिंचन जे आहे हे पाणी आहे हे हिरव्या या नेटवर पडतंय आणि या हिरव्या नेटवरून जे पाणी आहे यामधून गारवा कुठेतरी निर्माण करण्याचं काम होत आहे। त्यामुळे परंतु मोठ्या प्रमाणात जो आहे हा व्यवसाय जो आहे हा धोक्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारचा हा व्यवसाय आहे, सध्या अडचणीचा सामना करावा लागत आहे असं समजतंय? वर्धा जिल्ह्यामध्ये 47-47 तापमान होत आहे, त्यामुळे या कोंबड्यांची काळजी घेणं खूप म्हणजे आव्हानात्मक आम्हाला ठरलेलं आहे। तरी पण आपण एवढ्या उष्णतेमध्ये वरून स्प्रिंकलर लावले आहे, साईडनं नेट आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा आपण फॉगर्स लावले आहे अंदरमध्ये। त्याच्यामुळे कसं थोडंसं तापमान मेंटेन होत आहे आणि या उष्णतेमुळे कोंबड्या फीड उचलत नाही, म्हणजे खाद्य कमी खाते, त्यामुळे कसं आहे उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे आणि मर्तुकीचं प्रमाण हे जास्त होत आहे। त्याच्यामुळे आपल्याला नफ्यामध्ये जो आहे इन्कम ते आपल्याला निश्चितपणे पूर्ण कमी होणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, इंजाळा, वर्धा।